सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 6 मराठी माध्यम मध्ये मी पाटील राजेश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पाठ 7वा मिळवती होताना याच्या लेखिका आहेत इंदिरा संत याविषयी या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। इंदिरा संत यांचं जन्मनाव आहे इंदिरा नारायण संत। त्यांचा जन्म जानेवारी 4, 1914 इंडी, कर्नाटक, भारत। तसाच त्यांचा मृत्यू जुलै 13, 2000 मध्ये झालाय। तसेच त्यांच्याविषयी आपण अजून मुद्देसूद थोडी माहिती मिळवूया, ती याप्रमाणे। इंदिरा संत यांचं राष्ट्रीयत्व आहे भारतीय। कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन, भाषा मराठी। त्यांनी आत्तापर्यंत जे साहित्य प्रकार निर्माण केलं आहे त्यात कविता संग्रह त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं। त्यांचे पती नारायण संत आणि त्यांना एक मुलगा अपत्य होते प्रकाश नारायण संत। इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या। त्या मराठीच्या कवयित्री तर होत्याच, परंतु त्यासोबत त्यांनी काही कथालेखन सुद्धा केलेलं आहे। तसेच त्यांचं पूर्ण नाव इंदिरा नारायण संत। त्यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला। पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे। BA, BT व BEd या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली। या कॉलेजात त्यांनी 1956 ते 1974 या काळात प्राचार्यपद देखील भूषविले आहे। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील सहाध्यायी नारायण संत यांच्याशी त्या 1935 साली विवाहबद्ध झाला। यांचा विवाह 1935 साली झाला। नारायण संत यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। मालनगाथा, मालन नावाच्या बाईच्या ओव्यांचा संपादित संग्रह, त्याचे 2 भाग त्यांनी केले, भाग 1 आणि भाग 2। मृगजळ 1957, मेहंदी 1955, रंगबावरी 1964 आणि वंशकुसुम सेला 1951 असे विविध साहित्य त्यांची निर्मिती त्यांनी केलेली आहे। एवढेच नव्हे तर त्यांनी वेगवेगळे कथा, कविता संग्रह, कथा, आत्मचरित्रांची सुद्धा निर्मिती केलेली आहे। इंदिरा संत यांनी अनेक पुरस्कार देखील मिळवले। गर्भरेशीम या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार आणि अनंत काणेकर पुरस्कार मिळाला। घुंगरवाडा ह्या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी साहित्य कला अकादमी पुरस्कार मिळवला। तसेच शेला, रंगबावरी, मृगजळ या काव्यसंग्रहांसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जन्मस्थान पुरस्कार असे अनेक पुरस्कार इंदिरा संत यांना मिळाले आहेत। तर आपण आता आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्य क्रमांक 7 मिळवती होताना याचा साहित्य प्रकार आहे ललित लेखन, याचा आपण अभ्यास करणार आहोत। मिळवती होताना या पाठाच्या लेखिका इंदिरा संत। इंदिरा संत या मराठीतील सिद्धहस्त कवयित्री होता।
त्यांचे मृगज्वळ, मेहंदी, सहवास, शेला इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत लेख मृदगंध या आत्मचरित्रात्मक संग्रहातून घेतलेला आहे. स्त्रीच्या मनाचे उत्कट आणि अनेकपदरी अनुभव व्यक्त करणारा हा लेख आहे. सुशिक्षित स्त्रीच्या भोवतीचे जग आज पूर्वीपेक्षा विस्तारलेले असले तरी त्यातही रूढी, परंपरा, जुन्या चालीरीती यांच्यामुळे संघर्षांचे क्षण कसे उभे राहतात आणि त्यामधून कसा मार्ग शोधला जातो याचे या लेखामध्ये इंदिरा संत यांनी वर्णन केलेलं आहे. 50 वर्षापूर्वी सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रीला घर आणि कार्यालय याचा तोल सांभाळताना कशी तारेवरची कसरत करावी लागत होती याचे चित्रण या लेखामध्ये इंदिरा संत यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. तर लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, जे पूर्वीचे जे स्त्रिया होत्या घर आणि जॉब, ऑफिस याच्यावर कशी प्रकारे तारेवरची कसरत करायचे याचं थोडक्यात वर्णन आपल्याला या पाठात दिलेलं आहे. शिक्षकाच्या व्यवसायात मी प्रथम पाऊल टाकले ते मुंबईत असताना सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटीच्या ठाकूरद्वार येथील मुलींच्या शाळेत मला नोकरी मिळाली. ती शाळा कमळाबाईंची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या आणि प्रार्थना समाजाचे सदस्य असलेल्या श्री वैद्यांच्या प्रयत्नाने ती स्थापन झाली होती. त्यावेळी श्रीमती फिरोज आनंदकर या शाळेच्या प्रिन्सिपॉल म्हणून काम बघत होत्या. वैद्यांच्या पत्नी कमळाबाई मधून शाळेत फेरी मारून जात असे. मधून त्या शाळेमध्ये फेरी मारण्यासाठी येत. शाळा उघडण्याची तारीख जवळ आली तशी घरची सगळी मंडळी सुखावली. वहिनी आम्हाला खडू आणायचा हा धाकट्या दिराने सांगून ठेवले. लहान दिराने सांगितलं की आम्हाला शाळेत जर शुद्ध खडू आण. इंदिराला शाळेसाठी 2 चांगली पातळं घे, लुगडी नको, सासूबाईंनी आपल्या मुलाला बजावलं. इंजिनियर असलेल्या धीराने मला लहानशी पर्सही आणली आणि पटवून दिले. इंजिनियर असलेल्या लहान धीराने मला पर्स आणली छोटीशी आणि मला सांगितलं की पर्स कशासाठी हवी, या पर्समध्ये तुम्ही काय साहित्य ठेवू शकाल, या सर्व गोष्टी त्यांनी मला पटवून दिला. आता या पर्समध्ये काय ठेवायचं, तर त्यात रेल्वे पास, पेन, पैसे, हात रुमाल यासाठी तुम्हाला पर्स ही हवीच असं धीराने सांगितलं. सासरे मात्र काहीच बोलत नव्हते. सासऱ्यांना मात्र हे आवडलं नव्हतं. घरची मुलगी नोकरीसाठी बाहेर जाणार हे त्यांना आवडले नव्हते. आपल्या घरातली मुलगी नोकरी करण्यासाठी बाहेर जाईल हे त्यांना आवडलं नव्हतं. रेल्वेचा पास हे शब्द ऐकताच मी नोकरीच्या स्वप्नातून एकदम जमिनीवर आले. कमळाबाईंच्या शाळेत कामाला जायचे एवढेच मनात घट्ट बसले होते. पण तिथपर्यंत जाण्याच्या रस्त्यांचा एक धागाही मनाला स्पर्श करून गेला नव्हता. मला नोकरीला जायचं हे तर मी माझ्या मनात घट्ट बसवलं, परंतु मला घरून तर शाळेपर्यंत जाण्यासाठी कसं जावं लागेल याचा थोडाही विचार माझ्या मनामध्ये आला नाही. आता कसे होणार हा प्रश्न अक्राळपणे डोळ्यासमोर उभा राहिला. त्यावेळी दादरला कोयनेवर मिल मागील एका इमारतीत आम्ही राहत होतो. त्यावेळी आम्ही कुठे राहायचो, कोयनूरमधील एक मिल मागील इमारत होती त्या ठिकाणी आम्ही राहत असायचो. या प्रवासाची मला भीती वाटत होती. आता हा जो प्रवास मी करणार आहे या प्रवासाची मला भीती वाटली, कारण मला अशा धावपळीची सवय नव्हती. कारण की रस्त्याने येणं जाणं प्रवास करणं ह्या गोष्टींची मला सवय नव्हती.
दोन्ही बाजूंनी मासोळीसारख्या सुळसुळ सरकणाऱ्या मोटारींच्या मालिकेमधून रस्ता ओलांडणे माहीत नव्हते. आता या ठिकाणी लेखिका म्हणतात की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मासोळीसारख्या ज्या सुळसुळ चालणाऱ्या गाड्या आहेत, मोटारी आहेत, या मोटारींच्या मालिकेमधून रस्ता कसा ओलांडायचा हे मला माहीत नव्हतं. म्हणजे या कुठल्याच गोष्टीची सवय मला नव्हती. हळूहळू सगळे जमले आणि शाळेसाठी मी जाऊ लागले. या सगळ्या गोष्टींची मला सवय झाली आणि आता मी नियमित शाळेत जाऊ लागले. कसे शिकवायचे माहीत नव्हते, तरी आमच्या शाळेत मला सखदेव मास्तर, मुन्शी मास्तर यांनी मराठी, इंग्रजी शिकवित ते माहीत होते. त्याप्रमाणे खालच्या वर्गाला मी शिकवू लागले. आमचे मास्तर जसे शिकवायचे त्यांचा अनुभव, त्यांची आठवण करायची आणि ते कशा प्रकारे शिकवितात त्या प्रकारे मी सुद्धा खालच्या वर्गांना शिकवू लागले. नोकरीत पाऊल स्थिर होऊ लागले. आता नोकरीमध्ये मी स्थिरावले आहे. योग्य प्रकारचं शिक्षण मी मुलांना देऊ लागले आहे. पण घरातील पाऊल लटपटायला लागले. परंतु घरामध्ये मात्र माझे पाऊल काय झाले, लटपटत होते. जशी मी पहिल्यासारखी घरातली सर्व कामं सांभाळत होती, सासू सासऱ्यांशी मोकळ्यापणाने बोलत होती, आता मात्र तसं राहिलेलं नाही. मी शाळेमध्ये स्थिर झाले, बाह्य कामामध्ये हुशार झाली, परंतु घरात मात्र माझा दुरावा निर्माण झालेला आहे. मी घरातल्या लोकांपासून दुरावली गेलेली आहे. लग्न झाल्यापासून जेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायला लागलो तेव्हापासून सकाळचा स्वयंपाक सासूबाईच करी. जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून सकाळचा स्वयंपाक माझ्या सासूच करत असायच्या. मी केलेलं ताकही चालत नसे. मी जो काही ताक करायची ते सुद्धा आमच्या घरी आवडायचं नाही. संध्याकाळचा स्वयंपाक मी करीत असे, फक्त सायंकाळी स्वयंपाक मी करायची. संध्याकाळी त्यांना भात खायचा असेल तेव्हा मला आखून सांगत, आणि संध्याकाळी जर त्यांना भात माहिती ना सगळ्यांना, तर संध्याकाळी जेव्हा त्यांना भात खायचा असायचा त्यावेळेस त्या स्वतःहून आपून मला सांगत असायच्या, इंदिरा तांदूळ भाजून आज भात टाक. आणि त्या काय सांगायच्या की आज तू भात टाक. आणि त्या प्रकारे इंदिरा देखील भात करीत असायच्या. माझ्या हाताचे त्यांना चालत नसे. माझ्या हाताचं स्वयंपाक वगैरे करायचे ते त्यांना चालायचं नाही, पण त्यांनी तसे कधी बोलून दाखवले नाही. परंतु त्यांनी मात्र मला तसं कधी सांगितलं नाही किंवा त्या माझ्याशी बोलल्याही नाही. तेव्हा माझ्या नोकरीमुळे त्यांच्यावर कामाचा भार पडत होता असे नव्हे. मी नोकरीला जाते म्हणून माझ्या सासूबाईंना खूप काम करावं लागतं, कामाचा भार किंवा कामाची जबाबदारी त्यांच्यावर पडते असं नव्हतं. शाळेतून आल्यावर संध्याकाळी मला दमणे वगैरे काही माहीत नव्हते. मी शाळेतून आल्यावर थकलेली आहे, दमलेली आहे असं मला काहीच माहीत नव्हतं. शाळेतून आली की मी लगेच माझ्या घरातल्या कामांना लागायचे. चहा घेऊन लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात करीत असे. चहा घेतला की लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची. तेव्हा दुपारच्या जेवणानंतरची आवराआवर, दुपारचा चहा, दळण वगैरे एवढेच त्यांना करावे लागेल. फक्त काय करावं लागायचं त्यांना, दुपारी जेवण झाल्यानंतर आवराआवर असायची, भांडीकुंडी घासावी लागायची, परत दुपारी चहा करावा लागायचा आणि दळण संपलं असेल तर दळण एवढं मात्र सासूबाईंना करावं लागेल. पण आता त्यांची अशी समजूत झाली की ही नोकरीवर जाते आणि घराचे सारे कष्ट आपल्याला उपसावे लागतात. परंतु आता माझ्या सासूबाईंची अशी समजूत झाली आहे ती नोकरीला जाते आणि घरातली सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात असं त्यांना वाटू लागलेलं आहे. 9:15 9:30 पर्यंत जे जेवण तयार होईल ते मला चालेल. सकाळी 9:15 9:30 पर्यंत जेवणात स्वयंपाक व्हायचा, तेवढं मला चालायचं, तेवढं मी जेवण करून जायची. पण तोपर्यंत त्या दमून गेल्यासारख्या दिसत. परंतु तोपर्यंत माझ्या सासू खूप थकल्यासारख्या दिसायचा. त्यांचा चेहरा लाल व्हायचा. त्या रागवायच्या, देवा सोडव रे बाबा या रगाड्यातून. असे कधी नव्हे ते शब्द त्यांच्या तोंडून येऊ लागले आणि रागात म्हणायच्या, देवाला विनंती करायची की या संसारातून, या कामाच्या रगाड्यातून तू मला सोडव अशी विनंती त्या देवाला करू लागायच्या. आणि माझ्याशी गमतीच्या गोष्टी करून हसणाऱ्या ताई मला अहोजाहो करू लागल्या. आणि माझ्याशी आमच्या ज्या सासूबाई होत्या
त्या नेहमी माझ्याशी हसून गप्पा गोष्टी करायच्या, परंतु आता मात्र त्यांच्यात बदल झालेला आहे. त्या आता मला अहोजाहो करून बोलू लागतात. एवढंच नव्हे तर त्या आता अबोल झालेल्या आहेत, म्हणजे कामापुरतंच ते माझ्याशी बोलतात. अबोल, बोलणं कमी करणे, बोलणं बंद करणे. शरीराचे कष्ट होते, पण मनाचे क्लेश त्यांना फार जाणवत होते. शरीराचं कष्ट तर त्यांना होतंच, काम तर त्यांना करावंच लागत होतं, परंतु त्यासोबत त्यांना मनाला सुद्धा आता त्रास फार जाणवत आहे. क्लेश म्हणजे त्रास, त्यांना त्राससुद्धा जाणवत होता. सुनेने नोकरीसाठी बाहेर पडणे हे वरवर त्यांना बरे वाटले तरी हा विचार त्यांच्या मनाचा संस्कार स्वीकारत नव्हता. सून नोकरी करते हे त्यांना बरं वाटत होतं, परंतु त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा विचार यायचा की सून बाहेर जाते, नोकरी करते, म्हणून आपल्याला घरातली सगळी कामं करावी लागतात. सून आली, पण ताईंचे कष्ट काही कमी होत नाही. घरात सून तर आलेली आहे, परंतु ताईंची कामं मात्र काही कमी झालेले नाही. सुनेचा घरात कामाला हात लागत नाही. घरात सून आहे, परंतु ती कुठल्याही कामाला मदत करू लागत नाही. सुनेची आपल्याला संग सोबत नाही. आपल्या घरात सून आहे, परंतु त्या सुनेचं आपल्याला कुठल्या गोष्टीला संग सोबत नाही. आपण या वयात एकट्या पडलो, या वयामध्ये म्हातारपणे कुणाची ना कुणाची गरज आपल्याला असते, परंतु आता मला कोणीही सोबत नाही, मी एकटी आहे अशी जाणीव त्यांना वाटली. अशा तऱ्हेचे दुसऱ्याचे आणि स्वतःचे विचार त्यांना अस्वस्थ करीत असले पाहिजे असं इंदिरा संत यांना वाटत असे. आणि माझी नोकरी तर अत्यंत गरजेची नसली तरी हवी तर होतीच. मी नोकरी करणं हे फार गरजेचं नव्हतं, पण माझी इच्छा असल्यामुळे मी ही नोकरी करत होते. या विचारांच्या संघर्षात त्या रागात राहू लागल्या आणि या विचारांमध्ये त्या नेहमी रागात राहू लागल्या. माझ्याशी पहिल्यासारखे हसून बोलत नव्हत्या. कामापुरत्या अहोजाहो करून माझ्याशी त्या गप्पा गोष्टी करायच्या. हे काम संध्याकाळी मी आल्यावर करीन, तुम्ही करू नका असे म्हटले की पटकन त्या म्हणत, मी संध्याकाळी आल्यावर माझी कामं करेल. असं जर मी सासूबाईंना म्हटली तर सासूबाई तटकन माझ्यावर बोलायच्या. मला काय धाड भरली, मला काय दुसरा उद्योग आहे. तर यावर सासूबाई त्यांच्यावर रागवायच्या की मला काय धाड भरली का, मला काय दुसरं काम आहे का. मी घरात असले तरी शेजारच्या सुनेला बोलावून सांगत. आता इंदिरा संत म्हणतात की मी जरी घरात असायची तरी माझ्या सासूबाई या शेजारच्या सुनेला बोलवायच्या आणि तिला सांगायच्या, एवढी गवार मोडून देशील, मला होईल ना बघ, तू माझी एवढी गवार साफ करून देशील का, बघ मला एवढीच मदत होईल. असं मी असताना माझ्या सासूबाई शेजारच्या सुनेला बोलावून सांगत आणि तीही माझ्याकडे बघत टोपली उचलायची. जाताना त्यांना सांगायची आणि बघा शेजारची सूनसुद्धा माझ्याकडे बघत बघत ती टोपली उचलायची आणि माझ्या सासूबाईंना सांगायची, पडा आमडशाला तुम्ही, ताई मी आत्ता आणून देते, ताई तुम्ही थोडा आराम करा, पडा, मी आत्ताच तुम्हाला गवार निवडून आणून देते. ही अशी शेजारची सून इंदिरा संत यांच्याकडे पाहत असताना बोलायची. त्यांच्या मनाचे क्लेश मला समजत होते. माझ्या सासूबाईंच्या मनात जो काही त्रास आहे, जे दुःख आहे ते मला समजत होतं, पण मलाही उगा चोरट्यासारखे वाटू लागले. पण मलाही सुद्धा खूप चोरट्यासारखं, खूप मोठा गुन्हा मी केलेला आहे असं मला वाटू लागलं. एखादा गुन्हा तर केला नाही ना, अशा विचाराने मीही अवघडून गेले. या माझ्याकडनं खूप मोठा काही गुन्हा झाला आहे का, माझ्याकडनं काही चूक झाली आहे का, या विचाराने मी अवघडून जात. यांच्यापाशी बोलून मन मोकळे करावे म्हटले तर आता यांच्यापाशी म्हणजे काय, इंदिरा संत यांच्या मिस्टरांजवळ, यांच्या पतींजवळ आपलं मन मोकळं करून बोलावं असा विचार जरी मनात आला तर बोलता येत नसे. कारण 2 खोल्यांच्या आणि 2 गॅलरीच्या जागेत बोलायला तरी कुठे जमत होते. आमच्या 2 खोल्या 2च गॅलरी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला दोघांना मन मोकळेपणाने बोलता येत नव्हतं. शेवटी मी विचार केला, शेवटी इंदिरा संतांनी विचार केला, यांनाही या गोष्टी समजतातच की, यांना म्हणजे इंदिरा संत यांच्या पत्नींना, या पतीला या सगळ्या गोष्टी समजतात. हे जर बोलत नाही तर आपणच दुर्लक्ष करावं.
माझे पती जर बोलत नाही ना, तर मग आपण सुद्धा काय करावं, दुर्लक्ष करावं, यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जेवढे जमते तितकेच करावे. आपल्याला जेवढं जमतं, जेवढं आपल्याकडनं होईल तेवढंच आपण करायचं आणि निश्चित राहावे. आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता, चिंता न घेता राहावं. त्यांना बोलावेसे न वाटणे साहजिकच आहे. माझ्या पतीला बोलणं न वाटणं हे अगदी साहजिकच आहे. आपणच जरूर तेव्हा बोलावे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण आपल्या पतीशी बोलावं. पण एक खरे, या घरात आणि मिळवतीत एक अस्पष्ट असा दुरावा जो या नोकरीने निर्माण झाला तो पूर्णपणे कधी साधला गेला नाही. माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये या नोकरीमुळे जो दुरावा निर्माण झाला होता तो कधीच साधला गेला नाही. साधला जाणे म्हणजे काय, जुळला नाही. आम्ही एकमेकांपासून दुरावलो गेलो होतो. आम्ही कधी पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येऊ शकलो नाही, जुळलो नाही. माझ्या नोकरीच्या पूर्वी जे आमचे सासूसुनांचे वागणे होते ते तितके जिव्हाळ्याचे पुढे राहिले नाही. आमच्या सासूसुनांचं जे वागणं होतं, जसं नवलग्न करून आले त्यावेळेस, तसं आता राहिलं नाही. अलिप्त असे राहिले, आता वेगळं आहे असं वाटू लागलं. नोकरीला 1 महिना झाला आणि मला माझा पहिला पगार मिळाला. आता नोकरीला लागून मला पूर्ण 1 महिना झाला होता आणि मला 1 महिन्याचा पगार देखील मिळाला. पाकिटातून 35 रुपये आणि जे पाकिट मला मिळालं त्या पाकिटात माझ्या 1 महिन्याचा पगार हा 35 रुपये मिळाला. स्वतःच्या कमाईचा हा एक विलक्षण आनंद होता. स्वतः स्पष्ट करून कमावलेला हा पगार असल्यामुळे हा एक विलक्षण वेगळा असा हा आनंद माझ्यासाठी होता. परसात कोथिंबीर, मिरच्यांचे वाफे करावे, खत पाणी करावे, त्या जोपासाव्या आणि कवड्या उन्हात त्या खुडून स्वयंपाकाला वापरण्यासाठी आणाव्यात, यात किती आनंद असतो. आता या ठिकाणी इंदिरा संतांनी एक उदाहरण दिले की परसबाग म्हणजे आपण स्वतः तयार केलेली बाग जी असेल त्या बागेमध्ये आपण कोथिंबीर लावली, मिरच्या लावल्या, त्यांना वेळोवेळी खत पाणी घातलं, जोपासलं, त्यांची काळजी घेतली आणि ज्यावेळेस ही रोपं कोथिंबीर तयार झाली, त्या रोपेला मिरच्या येऊ लागल्या, ते तोडल्यानंतर आपण स्वयंपाकात त्याच मिरचीचा किंवा कोथिंबीरचा उपयोग करतो, त्यावेळेस जो आनंद आपल्याला मिळतो तसा हा माझा पहिला पगार मिळाल्याचा आनंद मला झालेला आहे. हा एक सृजनाचा आनंद. जे कष्ट केले, काम केले त्याचे हे फळ द्रव्याच्या रूपात मिळते. आता नोकरी करीत असताना मी जे कष्ट केलं आहे किंवा जे काम मी केलं आहे याचं जे फळ मला मिळालं ते या द्रव्यात म्हणजे पैशात रूपात मला परत मिळालेलं आहे. हा एकच फरक होता. माझ्या या आनंदात एक माझ्या स्वावलंबनाचाही आनंद होताच आणि हा जो पगार मिळण्याचा आनंद होता त्यात मी स्वावलंबी आहे याचा सुद्धा आनंद मला प्राप्त झालेला आहे. एक वेगळे स्वातंत्र्य त्यावेळी मनाला स्पर्शून गेले. मला खूप वेगळं स्वातंत्र्य आहे, मी स्वावलंबी आहे, परावलंबी नाही असा या भावनेचा जो मनातील स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्याला स्पर्श माझा झालेला आहे. घरी येताच मी पाकीट ह्यांच्या हातात दिले. घरी आली आणि घरी आल्यानंतर माझ्या पगाराचं जे पाकीट होतं ते पाकीट मी माझ्या पतींच्या हातात दिले. रामूने ते बघताच तो माझेच हात ओढायला लागला आणि रामूने माझ्या पगाराचं पाकीट पतीजवळ देताना मला पाहिलं आणि मला पाहताच त्याने माझे हात ओढायला सुरुवात केली. आता माझ्या छोट्याशा धीराने आता वहिनीकडे पैसे आलेले आहेत हे पाहताच त्याने माझ्या हातातून माझ्याकडून पैसे मागण्यासाठी माझे हात तो ओढू लागलेला आहे. धीर हा लाडाने वहिनीजवळ जातो आणि पैशांची मागणी करतो. यावर धीर इंदिरा संतांना म्हणाला, वहिनी आम्हाला फरसाण पाहिजे. वहिनी आम्हाला काय पाहिजे? फरसाण, चिवडा आम्हाला हवा आहे. माझ्या धीराने माझ्याकडे मागणी केली
याचा इतका आनंद झाला, मी चटकन पर्समधला रुपया काढून त्याला दिला. आज आपल्या लहान दिराने आपल्याकडे हट्ट केलेला आहे की तुझ्याजवळ आता पैसे आहेत तर तू त्या पैशातनं आम्हाला फरसाण घे, असं त्याने मला सांगताच इंदिरा संतांना एवढा आनंद झाला की त्यांनी चटकन म्हणजे पटकन वेळ वाया न घालवता पर्समधला रुपया काढला आणि त्या दिराच्या हातात दिला. पाकिटातील 30 रुपये यांनी वडिलांच्या हाती दिले. माझ्या पतींनी माझ्या पगाराच्या पाकिटातनं 30 रुपये काढले आणि त्यांच्या वडिलांच्या हातात दिले. 2 रुपये पासासाठी आपण घेतले आणि स्वतःने माझे पास काढण्यासाठी 2 रुपये घेतले आणि 3 रुपये त्यांनी माझ्या हातात ठेवले आणि माझ्या पतीने माझ्याजवळ उरलेले 3 रुपये मला दिले. तिला कशासाठी? वडिलांनी ह्यांनाच विचारले. माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या पतीला विचारलं की तिला कशासाठी दिले तू 3 रुपये? यावर त्यांचे पती म्हणाले, लागतात शाळेत 6च्या वर्गणीसाठी आणि असावे जवळ थोडे म्हणून मी तिला 3 रुपये कशासाठी दिले की आपल्याजवळ स्वतःजवळ पैसे असले पाहिजे, लागतात कुठल्याही कामासाठी आपल्याला ते पैसे लागतात. शाळेमध्ये सर्वजण चहा पितात तर त्याची वर्गणी जमा करावी लागते आणि येताना जाताना आपल्याजवळ देखील थोडे पैसे असावे यासाठी मी तिला दिले. शाळेत चहा लागतो तो का? शाळेत सुद्धा चहा लागतो तुम्हाला, तो कशासाठी? सकाळी घेता, संध्याकाळी आल्यावर घेता, दुपारी परत. सकाळी तुम्ही घरी असतात तेव्हा चहा पितात, संध्याकाळी घरी आल्यावर सुद्धा तुम्ही चहा पितात आणि दुपारी सुद्धा तुम्हाला चहा लागतो. 3-3 तास चहा लागतो तुम्हाला, दिवसातनं 3-3 वेळा तुम्ही चहा पितात. चहाला पैसे नाही घ्यायचे आणि माझ्या सासऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की चहाला पैसे घ्यायचे नाही. सकाळी चहा पितात, संध्याकाळी घरी आल्यावर चहा पितात, तरीसुद्धा दुपारी चहा लागतो तुम्हाला, चहाला तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं स्पष्ट माझ्या सासऱ्यांनी सांगितलं. इतकेच ते बोलले, सासरे एवढंच बोलले, पण त्याने मन पिळवळून टाकले. माझं मन दुःखी झालं. माझ्या हातातील पैसे मी खाली चटईवर ठेवले आणि माझ्या हाताचे पैसे होते मी जे चटईवर ठेवले आणि नाणी घरात गेले. जे मनात कोंडून दाटून आले होते ते सगळे मोकळे झाल्यावर स्वच्छ तोंड वगैरे धुवून बाहेर आले आणि माझ्या मनात जे काही दुःख होतं ते मी अश्रूद्वारे बाहेर काढलं आणि तोंड वगैरे स्वच्छ धुवून पुन्हा बाहेर आले. मला आईची आठवण आली आणि त्या प्रसंगाला त्यावेळी मला आईची आठवण आली. पैसा तिचा होता, माझ्या आईजवळ देखील पैसे होते, पण दळणाचा 1 पैसा तिला काकांच्याकडे 3-3दा मागितला तरी मिळत नसे. ती माझ्या काकांकडनं दळणासाठी 1 पैसा 3-3 वेळेस मागायची तरीसुद्धा तिला तो पैसा मिळायचा नाही. शेवटी तिने रागाने अडगडीतील जाते बाहेर काढले होते. माझ्या आईने दळणासाठी काकांकडनं 3-3 वेळा पैसे मागायची तरी देखील माझे काका आईला पैसे द्यायचे नाहीत आणि शेवटी कंटाळूनच आईने रागारागाने जे जातं अडगडीतील म्हणजे कोपऱ्यामध्ये जे जातं ठेवलेलं होतं, जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच ना, दळणासाठी ज्या साधनाचा उपयोग केला जातो त्या साधनाला जाते असं म्हटलं जातं. तर या जातं माझ्या आईने कोपऱ्यातून बाहेर काढले होते. आज माझ्यात आणि तिच्यात काहीही फरक पडलेला नव्हता. आज माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. फक्त एका पिढीचा काय तो फरक, फक्त आमच्यामध्ये एका पिढीचा फरक होता. माझी आईसुद्धा पैसे असताना देखील माझ्या आईलाही त्रास व्हायचा आणि मी स्वतः पैसे कमवीत असताना देखील मला त्रास हा होत आहेत. आम्ही जरी परिस्थिती एक असली, फरक मात्र एकच आमच्यात, तो म्हणजे पिढीचा. यांचाही मला राग आला. मला यांचा देखील म्हणजे पतीचा देखील राग आला. आईशी काही बोलले नाहीत हे ठीक आहे, सासूबाईंना ते काहीच बोलले ते ठीक आहे, पण माझा चहा ज्यांनी काढला त्यांना यांनी माझ्या बाजूने 2 शब्द तरी बोलायला हवे होते. माझ्या सासऱ्याने मला जे चहाविषयी बोललं त्यामुळे ते माझ्या पतीने तरी सासऱ्यांना 2 शब्द बोलायला हवे होते. 8 दिवस आम्ही आपण होऊन एकमेकांशी बोलत नव्हतो
8 दिवसापासून मी आणि माझे पती आम्ही दोघेही एकमेकांशी बोलत नव्हतो. हा माझा पहिल्या पगाराचा आनंद आणि असा हा माझ्या पहिल्या पगाराचा आनंद मला मिळाला होता. दुसऱ्या दिवशी शाळेत मी चहाची वर्गणी भरली नाही. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शाळेत गेली. सर्वांनी चहाचे पैसे भरले, वर्गणी जमा केली, पण मी मात्र केली नाही आणि स्पष्ट त्यांना बोलले की चहा सोडून दिला. मी चहा घेत नाही, मी चहा पीत नाही, मी चहा आता सोडून दिलेला आहे. दुपारच्या सुटीत कसे कोंडून यायचे. सर्वजण दुपारी चहा प्यायला जायचे आणि म्हणून एकदम कोंडल्यासारखं मला व्हायचं. सर्व शिक्षिका चहाघरात जायच्या. सर्व शिक्षक ज्यांनी वर्गणी जमा केलेली आहे, भरलेली आहे, सर्व शिक्षक चहाच्या घरात जायचे. शिक्षकांच्या खोलीत मिस सेजित तेवढ्या घरच्या चहाच्या केटलीची वाट बघत बसायच्या. शिक्षकांची जी खोली होती, शिक्षकांचं जे दालन होतं, त्या ठिकाणीच मात्र फक्त मिस सेजित नावाच्या ज्या शिक्षिका होत्या त्या घरून चहा येईल याची वाट पाहत बसायच्या. तिथे बसू नये म्हणून मी गच्चीत जाऊन मुंबईची धुरकट माती बघत राहायची आणि त्यांच्या घरून चहा येईल म्हणून आपण त्या ठिकाणी बसू नये म्हणून मी गच्चीवर जायची आणि गच्चीवरून मुंबईची जी धुरकट माती होती ती पाहत असायची. मुलींच्या बरोबर 1-2 शब्द करायचे आणि त्या ठिकाणी जर मुली आल्या त्या मुलींशी मी 1-2 शब्द बोलायची. मिसेस संत हाक आली तशी मी मागे वळून पाहिले. मला कोणीतरी आवाज दिला मिसेस संत करून, तसं मी मागे वळून पाहिलं. मिस सेजित आपली छोटी किटली आणि कप घेऊन माझ्यापाशी येत होत्या आणि ज्या मिस सेजित नावाच्या शिक्षिका होत्या त्या त्यांच्या घरून आलेली जी चहाची किटली होती छोटीशी ती घेऊन माझ्याजवळ येताना मला दिसल्या. माझ्याप्रमाणे त्याही नवीनच होत्या. जशी मी नवीन नोकरीला लागली होती, जशी या शाळेत मी नवीन होती, तशी मिस सेजितसुद्धा त्याच ठिकाणी नवीन शिक्षिका म्हणून लागल्या होत्या. त्यामुळे आमचे जमले होते आणि त्यामुळे आमचं दोघांचं चांगलं जमायचं. मोठ्या प्रेमळ होत्या त्या. मिस सेजित ह्या स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. किटली गच्चीच्या कठड्यावर ठेवून मला म्हणाल्या. त्यांनी त्यांच्या हातातली किटली गच्चीची जी भिंत होती त्या भिंतीवर ठेवली आणि त्या मला म्हणाल्या, माझ्याशी त्या बोलू लागल्या, तुम्ही अलीकडे चहा घेत नाही, बरं नाही का? तुम्ही सध्या आता चहा घेत नाही, तुम्हाला बरं नाही आहे का? आणि चेहरा असा का दिसतो तुमचा? घरात काही बिनसलंय का? तुमचा चेहरा पण असा का दिसतोय? घरात काही झालेलं आहे का? घरात काही त्रास आहे का? त्यांनी हे सहज विचारले आणि त्यांनी मला सहजतेने हा प्रश्न विचारला. पण पोटात ढवळावे तसे माझे मन ढवळून आले. जसं जास्त प्रमाणात जेवण झाल्यानंतर आपल्याला त्रास होतो, पटकन ते बाहेर निघतं, तसं माझ्या मनातही हे सगळं ढवळून गेलेलं होतं आणि ते पटकन कुणाजवळ जरी सांगावं असं मला वाटलं. खरे म्हणजे माझे मन घट्ट आहे. खरं म्हणायला गेलं तर माझं मन हे घट्ट आहे. मी माझ्या घरातलं, माझ्या मनातलं सहजासहजी कुणाला सांगत नाही. पण आज आवरले नाही. पण आज मात्र माझ्याकडनं राहवलं गेलं नाही. ओंजळीत तोंड झाकून मी त्यांना सर्व सांगितलं आणि मी दोन्ही हातांची ओंजळ तयार करून तोंडावर ठेवली आणि मिस सेजित यांच्याजवळ माझ्या मनातलं सगळं त्यांना मी सांगितलं. हे बोलले नाहीत, माझे पती देखील एकही शब्द बोलले नाहीत, हे सुद्धा मी मिस सेजित जवळ सांगितले. पैसे टाकून दिले हेही सांगितले. मला दिलेले 3 रुपये ते सुद्धा मी चटईवर ठेवून दिले, हे सुद्धा मी त्यांच्याजवळ सांगितले. असे काही सांगू नये हा विचारच मनाला शिवला नाही. असा आपण सांगू नये असा विचार देखील माझ्या मनात आलेला नाही आणि शेवटी म्हटले, म्हणून मी चहा सोडला, घेणार नाही. आणि शेवटी मी म्हटलं की ह्या सगळ्या कारणामुळे मी चहा घेणार नाही, मी चहा सोडला. आता वाटते एरवी मी हे गृहछिद्र कुणाला सांगितले नसते. आता माझ्या मनात येतं की माझ्या घरामधलं हे जे काही गोष्ट होती, जे काही घडलं होतं ते मी कुणाजवळ सांगायला नको होतं. काहीतरी सांगून हसून हा विषय बंद केला असता, पण आज असे कसे बोलून गेले असेल. मी माझ्या घरातल्या गोष्टी सांगायला नको होती.
काहीतरी सांगून हसून जो मिस सेजी त्यांनी विषय काढला होता तो मी बंद करायला हवा होता. पण आज माझ्याकडून असं कसं बोललं गेलं, मी का सांगितलं असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. माझ्यातील मिळवतीच्या कोवड्या अस्मितेने तर हा निषेध नोंदवला नसेल. माझ्यामध्ये मिळवतीचा जो काही अस्मिता निर्माण झालेली आहे तिच्यामुळे तर माझ्याकडून असं बोललं गेलं नसेल असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. तिनेच असे अस्पष्ट बोलण्याची ताकद मला दिली नसेल. या मिळवतीमुळेच अस्पष्ट बोलण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली असेल का असं त्यांना वाटू लागलं. त्या कपात चहा ओतत म्हणाल्या आणि शेवटी मिस सेजीत मला कपामध्ये चहा ओतताना सांगतात, मिसेस संत, तुम्हाला सासरे बोलले आणि नवरा गप्प बसला. तुमच्या घरी तुमचे सासरे तुम्हाला बोलले आणि तुमचे पती मात्र शांत बसले. आमच्याकडे भाऊजाया बोलतात आणि भाऊ गप्प बसतात. आमच्या घरी उलट आहे. आमच्या घरी भाऊजाया बोलतात आणि भाऊ मात्र शांत बसतात. हेच बघा, मी येताना वहिनीला 2 कप चहा पाठव म्हणून सांगून आले होते. मी जेव्हा शाळेत आली त्यावेळेस वहिनीला सांगून आली की आज 1 कप नव्हे तर 2 कप चहा पाठवायचा म्हणून असं सांगून आले. पण बघा, 1च कप चहा दिला तरीसुद्धा त्यांनी मला 1च कप चहा पाठविला. आणि मी माझे पैसे ह्यांच्याजवळ देते आणि मी माझे पगाराचे पैसेसुद्धा मी यांच्याजवळ देते. जग हे असंच असतं. आपण लक्ष द्यायचं नाही, या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं नाही. जे आहे जसं आहे त्यातच आपण राहायचं, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असं मिस सेजित यांनी मिसेस संत यांना सांगितलं. त्या दिवशी 1 कप चहा आम्ही दोघांनी घेतला. त्या दिवशी मी आणि मिसेस संत, मिसेस सेजित आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला. मग मात्र चहा न घेताच शिक्षकाच्या दालनात त्यांच्याशी बोलत बसत असे मी. आणि नंतर मग मी चहा न घेता शिक्षणाचं जे काही दालन होतं, जी खोली होती त्या खोलीमध्ये मी मिसेस सेजितसोबत गप्पा मारत बसायची, बोलत बसायची. मी चहा सोडला. आता मी चहा सोडून दिला. मी चहा पितच नाही. मात्र घरी हे यांना देखील सांगितले नाही. परंतु घरी मात्र माझ्या पतींना देखील सांगितलं नाही. त्यांना सांगावेसे वाटलेच नाही. पतीजवळ सांगावं असं मला वाटलंच नाही. काही महिन्यांनी मी ती नोकरी सोडली. काही महिन्यानंतर मी ती नोकरी सोडून दिली. कारण ज्या शाळेत हे काम करत होते त्या संस्थेचे मुलींचे हायस्कूल दादरला निघाले होते. कारण माझे पती ज्या संस्थेच्या शाळेत काम करत होते त्या संस्थेने मुलींची हायस्कूल दादरला निघाली होती आणि त्या संस्थेमध्येच मला काम करण्यासाठी त्यांनी बोलावले. पण मिळवतीचा असा हा माझा पहिला अनुभव, परंतु मिळवतीचा म्हणजे पगाराचा असा हा माझा पहिला अनुभव. आतल्या पावलाला उंबरठ्याची ठेच लागली. घरामधले जे माझे पाऊल होते त्या पावलांना उंबरठ्याची ठेच लागली आणि बाहेरचे पाऊल आपल्या क्षेत्रात रमताना दुखावले. आणि बाहेरच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना, कार्यालयामध्ये रममान होताना मात्र माझं जे काही बाहेरचं पाऊल होतं ते मात्र दुखावलं गेलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ संपलेला आहे. या पाठाचे शब्दार्थ, कठीण शब्दार्थ तसेच वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला तुमच्या स्वाध्याय पोथीच्या वहीमध्ये नोंदवायचा आहे. तसेच स्वाध्यायामधील खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. या सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. तसेच प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा आणि खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा सर्व अभ्यास तुम्हाला तुमच्या स्वाध्यायाच्या मराठीच्या स्वाध्यायाच्या वहीत लिहायचा आहे. आपला हा पाठ या ठिकाणी संपला आहे. धन्यवाद.